नमनामध्ये एक मावशीचा रोल करणारा माणूस तो बघा, हा व्यक्ती आहे. नमनामध्ये मावशीचा रोल करणारा व्यक्ती. आता तो मावसा आहे, हा थोडे रातने काही मावशी होणार. कॅमेरामॅन कॅमेरामॅनने पण डोक्यावरती घेतलंय, बघू शकता. अशा प्रकारे जातोय. रिटायरमेंट घेत आहे मावशी. बरं मग आपण तसं रात्री 10 वाजता काय बहुरंगी नमन नमन त्यासाठी स्पेशलसाठी आम्ही येतो नमन बघ. आता आपण चाललो आहे नमनाची प्रॅक्टिस बघायला. चला दाखवतो तुम्हाला कुठे होते. मित्राचंच घर आहे माझ्या, तुम्हाला दाखव ना. भावड्या म्हणून बोलू, त्यांच्या घरी नमनाची प्रॅक्टिस चालतो. नमनामध्ये एक मावशीचा रोल करणारा माणूस तो बघा, हा व्यक्ती आहे. नमनामध्ये मावशीचा रोल करणारा व्यक्ती. आता तो मावसा आहे, हा थोडे रातने काही मावशी होणार. मावशीची एंट्री झालेली आहे अशा प्रकारे प्रॅक्टिसमध्ये. आता तुम्हाला आम्ही गवळेंचा व्हिडिओ दाखवला पहिला. आता अवतार कुठे नटत आहेत ते तुम्हाला दाखवतो, जी प्रॅक्टिस कुठे होते. चला या. पाठ चालू आहे, व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू करा. प्रॅक्टिस सुरू आहे. कॅमेरा आता तुम्ही बघितली दोन्ही, पहिली गवळांची रिहर्सल, आता ही अवताराची रिहर्सल. आता आम्ही चाललो आता थोडंसं काहीच, आणि आम्ही आता आलो दुसऱ्या गावामध्ये, वांद्रे गाव म्हणून आहे. अक्षरच्या गावाला बाजूचंच. मध्ये आम्ही ते सामान घ्यायला आलो मंदिराचं. हे मंदिर कुठे देवाचं मंदिर आहे? विठोबा रखुमाईचं मंदिर आहे. मंदिरामध्ये चोरी होतात, आम्ही आता खोलणार ते. A few moments later. अशा प्रकारे दरवाजा खुलत आहे. सामान घ्यायचं आपल्याला बाबा. काला राजा काला राजा चाललोय नमन सामान घेऊन. हे राजाचं मुकुट, हे बाकी सगळं डेकोरेशन आहे पाठीमागे बघू शकता. बघू शकता सगळे शिड्या बिड्या. हा आमचा ड्रायव्हर स्पेशली मुंबईवरून मागवलाय. टाकला. आता माझा कॅमेरामॅन पण आहे, माझा तो सर्वात बेस्ट कॅमेरामॅन, एडिटर सर्व तोच आहे. चला आता आपली माणसं पुढे गेलेत, ती बघूया कुठे आहेत. चला इथं आम्ही पहिले काजू, या ठिकाणी आम्हाला अजून पण काजू दिसत आहेत, तेव्हा दिसतात. कॅमेरा कॅप्चर नाही करू शकत. हा रस्ता आहे, इकडूनच आम्ही वरती अंतराळ देवीला जातो. बघा आता हे आमचं नमाचं राजाचं सिंहासन घेऊन हे मुकुट माझ्याकडे आहे. राजाचं सिंहासन पुढे.
राजा गाडी चालवतोय. राजा गाडी चालवतोय, थोडस टचमळत गाडी चालवतोय हळू. राजा थांब, गाडी थांबव. काय आला पाचशा राजाचं सिंहासन पकडले तू, अर्धा मालक तू आहे. हे बघू शकता तुमचं नमनाचं सामान, हे डेकोरेशनचं पूर्ण अवतार सर्व सामान. हा माझा कॅमेरामॅन आहे. एकदम नमनासाठी किती तयारी केली जाते. हा माझा मित्र अक्षय किंजळे, बघू शकता किती मजा घुसायला. बघू शकता किती काम करतोय. त्याच्या हाताला लागूनही तो किती काम करतोय बघा, किती चढावक्का मारतोय तो. हे राजाचं पाठीमागचं बस हवा निकल गई. हे काय बोलतोय ना पाठीमागच्याला, सिंहासनाचं बसायचं पाठीमागचं राजाचं. आता हे माझ्या कॅमेरामॅनने घेतलेलं आहे खांद्यावरती पूर्ण. कॅमेरामॅन कॅमेरामॅनने पण डोक्यावरती घेतलंय, बघू शकता. अशा प्रकारे जातोय. काही चला आता आमच्या मावशीकडे चाललो, मावशीला बघायला. राजे पुढे पुढे ही आमची मावशी. मावशी मावशीला बघा, मावशी जवळ घेऊ शकता. ही आमची मावशी बनते. उखाणा नाही घेतला तर बांबू पाटीत. लिपस्टिक लावत आहेत काका, लाली लावत आहेत, लाली बघू शकता तुम्ही. ते ना काय पण करत चालत नाही. मोठी बाप को भेज तेरे बस की बात. आमना बाईला बघ ना कसं दिसतो मावशी. रिटायरमेंट घेत आहे मावशी. Few minutes later. शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप माता भवानी, माझ्या हातून या धर्माचे रक्षण होते. या तलवारीने
या तलवारीने अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद दे. स्वराज्य मावळ्यांच्या रक्ताने पवित्र झालेली माती, या मातीतून निर्माण होणार आहे स्वराज्य. परप्रांतीयांचा उगम हा आता सहन करणार नाही. कारण किल्ल्यावरून आता हा भगवा फडकणार. स्वराज्य निर्माण होणार. स्वराज्य. हर हर महादेव. तुझी भक्ती पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. बोल, कोणती इच्छा आहे तुझी? महादेवा, आपण माझी भक्ती पाहून खरंच प्रसन्न झाला असाल तर मला वरदान द्या. कामसुरा, तुला कोणते वरदान देऊ? महादेवा, या त्रिभुवनात मला कोणाच्या हातून मरण नाही हवे असं मला वरदान द्या. तथास्तु, तथास्तु. कसं काय येणं केलं आपण? इंद्रदेव, कामासूर दैत्य फार उन्मत्त झाला आहे आणि त्याने प्रत्यक्ष भगवान महादेवांकडून वर घेऊन या त्रिखंडावर राज्य करण्याचं स्वप्न बघत आहे आणि तो तुमच्यावर चाल करून येत आहे. म्हटलं तुम्हाला सावध करावं. नारायण नारायण. नारद मुनी, तुम्ही काही काळजी करू नका. नारायण. सोड म्हणून बोलतोय ना. ए इंद्रा, तुझा ऐकायला आलं नाही मी ते. बऱ्या मुलानं इथली इंद्रावली माझ्या स्वाधीन कर आणि शांत व्हायचं. हा इंद्राचा पराक्रम जर असेल तो होईल त्याला तयार. होईल तयार. अरे बाबा, सोड घ्यायचं मला, सोड. तुझ्या रक्ताचा अभिषेक या देहाला अर्पण करायचा आहे. तुझ्या जर हिंमत असेल तर व्हायचा तयार.
माझ्या नावाला जळगाव नाही. कामसुरा जिभेला आवडते, नाहीतर माझ्या भजमाने तुला भस्म करून चुप चेहऱ्या. तुझा तो इंद्र विष्णू तेव्हाच माझ्या युद्धात पराभूत राहिला तो होईचा तयार. कामसुरा एवढा उन्मत्त होऊ नकोस. तुझ्या अंगात जर बळ असेल, तुझ्या अंगात जर ताकद असेल तर होई झाला. तूही पळून गेलास. आता राजा तो भक्त महादेव आता जातो त्या कैलास पर्वतावर. महादेवा तू मला वरदान दिलास. तुझ्या वरदाना साऱ्या त्रिभुवनात साऱ्या देवांना सोळाचा पराक्रम सोडलाय. आता राहिलास तर फक्त तू. तेव्हा बऱ्या प्रमाणे ही कैलास पर्वत स्वाधीन कर आणि काल चालतो. कामातला माझ्या मनाने इतका उन्मत्त होऊ नकोस. पृथ्वी तलावर प्रत्येकाचा शेवट ढंढाळ आहे. माझ्या वराचा तुला गर्व झाला आहे, पण एक चमत्कारी शक्ती तुझा सर्वनाश करेल हा माझा शब्द आहे. अरे चुप मचान वैरागी, तू मला उपदेश देऊ नकोस. तुझ्या जर हिंमत असेल ना तर होय जास्त यार. या पृथ्वी तलावर मला आवाज करणारा अनुत्तरी जन्माला आलेला फार उन्मत्त झालाय. तुमच्या वरदानामुळे तो फार माजलाय. याच्यावर काहीतरी कायमचा उपाय करा. महादेवा आपण खूप दयाळू आहात. आपल्यावर आजवर कुणी इतका क्रूर वागला नव्हता. हे देवांचे देव महादेवा या सृष्टीचा पालन करता. यातून आपणच काहीतरी मार्ग काढावा. देव मी दिलेला वर मागे घेऊ शकत नाही. यातून आपलीच अवयव होईल. आपण यावर उपाय काढू. सर्व शक्तीचा वापर करून त्यावर अर्थ काढू. नारायण नारायण. हे बालका माझ्या मार्गातून वाजलो. हे कामासूर दैत्या, तुला तुझ्या वराचा फार गर्व झालाय. दानव मानव या साऱ्यांवरती तू अनन्वित अत्याचार केलायस. हे कामासूर दैत्या, जा तुला शेवटची संधी देतो. जा आणि दैत्य कुळी राहून सुखाने राज्य कर. हे बालका मी इथं जाण्यासाठी नाही आलो. तुझ्या जर एवढी गंमत असेल तर होय जास्त यार.
ऍक्टिंग आहे. महादेवा, या त्रिभुवनात मला कोणाच्या हातून मरण नाही हवे असं मला वरदान द्या. तथास्तु तथास्तु. काय विचार करत बसले आहेस? कान्हा, खरंच तुझ्या बासरीच्या सुरात वेगळीच जादू आहे बघ. तुझ्या बासरीचे सूत कानी पडली तुझ्या विलीन होऊन जाते बघ. हो का? Thank you.
पण हिच्यासारखी नाही. Yeah, boy. काय ग काय समजलं? अगं तुमचं काय चालू? आपल्याला बाजाराला जायचंय की नाही? मग तुम्हा कोणाला बाजाराची वाट माहितीये? राधे मला नाही माहित बाई. बरं मग आपण त्या थेरडी त्या थेरडीला बोलायला तर मी काय येत नाही बाजाराला. अगं हे काय झालं तरी काय नक्की? अगं ती नुसती माझ्याशी वचा 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 भांडतच असते. ती नुसती माझ्याशी वचा 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 भांडतच असते. अगं हिरे जाऊ दे ग. आपल्याला कोणाला बाजारची वाट माहिती नाही बरोबर. मग आपल्याला तर तिलाच वाचवावी लागेल ना. बरं दे आवाज दे येऊ दे. मावशी अगे मावशी तेरडे अगे तेरडे तेरडे अगे तेरडे. मावशीच्या आवाजाने कोणतं तर पोंबा मारतय काय तुझा जीव जातोय काय? अगं मावशी मी दादा. काम ना राम आणि उघडांगाला काम. अगं मावशी तू बाजाराला येतेस ना? बस हवा निकल गई. आता उठा बघ काय झालं. आता कस राधे बघितलं का तू ही मावशी कशी नाचत आली ती. अरे नाजूक मार काय चापकाचे मार. सगळे तू आवाज दिलास का मला? मी कशाला देऊ आवाज? अगं मग कोणी दिला आवाज? मावशी पाटी विचार. पाटी अगे मावशी ही बघ तुझी खास बघ. माझी खास? अगं हो. अगं माझी खास कोण? अगं ती तुझी खास. तुला आठवत नाही का? तशी आठवते ग. ही मेली म्हातारी झाली हिला का आठवेल? बघ मला आठवू दे कोणती ग. अगं जरा बघून तरी ये अशी. तू म्हणते म्हणून येते पण खास दादा दिसली नाही का? इराणचं पाकिस्तान. कशी काय तुझी खास आहे ती. इराण इराण कसा बघू असा बघ. बघतो असा. अगं पुढं आहे रे हो. आया काय डोंगर ए बाय बोल मावशी. कशाला लागतेस? इराणचं युद्ध चालू आहे ना. लाज वाटते. कोणाची? तुझी माझी? होय. बाय तोंड दाखवायला. तोंड दाखवायला असं वाटते. बघू बघू उघड. नको नको. अगं मावशी हा ती अशी नाही दाखवणार. मग कशी दाखवणार? मग थांबा थांबा. काय ग दाखवशील ना आता?
हो दाखवेन. थांब थांब. ऐसी क्या चीज है जो बच्चों को डरा रही है? हमें शेर को डरा के दिखा. 1 2 3 संपली संपली संपली. अगं सयानो काय झालं तुमचं? काय गेलीस? अगं माझी गेली. चला, आवर घाल. इथे कोण आलं? अगं मावशी आपल्याला बाजाराला जायचंय ना, मग ती सुद्धा आली. मुगाला झेलतोय आणि डोंगर वेगाला पळतोय. काय गं बोललीस? थेरडे तेरडे? थांब, आज तुझा निकालच लावतोय. पकड राधे. राधेला सांगून ठेवा, नुसती लय वाचा वाचा भांडत असते नुसती. अगं मावशी जाऊ दे ग. एक तर आधीच आपल्याला बाजाराला जायला उशीर झालाय की नाही. हो, मग आपण बाजाराला जाऊया. बाजारात जायचं बाबा. ही पण ही अशी तेरडी असते तर मी नाही येणार. अगं मावशी जाऊ दे ग. तिचं कुठे बघतेस तू?